नहीं तो महाईशा देवजन का श्रेष्ठ पापा निदाना मुळारंभी श्रेष्ठी उदय करित्या सर्व गुणा सुजाना अज्ञानत्वरुणी ज्ञानमती दे देवा प्रति सत्वरी चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे जाळोनी भस्म करी. सर्वांना सप्रेम जय सच्चिदानंद. 5 मिनिटात अगदीच काही होणार नाहीये, तरी सुद्धा प्रयत्न करते. मला जो इथे बोलण्यासाठी विषय दिलेला तो विषय ऐकल्यानंतर थोडंसं टेन्शन आलं. टेन्शन यासाठी आलं की ऑलरेडी ज्या जमिनीवर सुपीक पीक आलेलं आहे त्या सुपीक पिकामध्ये आपण बी कसं पेरायचं, कोणतं पेरायचं, पीक कसं घ्यायचं, हे कसं काय सांगू मी जाऊन. तर हे सगळं सुपीक पीक म्हणजे ही तुमची मुलं जी बाहेर दिसतायत त्या सुपीक पिकासाठी एकदा खरोखर जोरदार टाळ्या वाजवा. मग मी पुढे विषयाकडे वळते. जेवढे पण इथे पालक बसलेत तेवढ्या सगळ्यांची मुलं, एकही पालक असा नसेल, कोणाचा असेल तर हात वर करून सांगा की तो मंदिरामध्ये नाही. तो म्हणजे नावच असं आहे श्री क्षेत्र. शिर्डीला जातात हो लोक, का तिथे साईबाबांचं वास्तव्य होतं. पंचवटी नाशिकला तिथे थोडाफार रामाचा सहवास होता. आपल्या इकडे हे जे नाव आहे श्री क्षेत्र, हे नावच किती तुम्हाला मोठेपण देऊन जातं. तुमच्या भाग्याचं आहे या तीर्थक्षेत्रामध्ये तुम्ही जन्माला आलात. या तीर्थक्षेत्रामध्ये तुमची मुलं जी जन्माला आली ती आज या संप्रदायात आहेत. अगदी खिल्ली उडवली जाते बघा. आजचं जे जग आहे, मुंबईमध्ये माझा लहान भाऊ, दोघेही मार्गस्थ आहेत, माझे वडील मार्गस्थ आहेत, पण लहान भाऊ 10वीला असल्यापासून कॉलेजमध्ये जेव्हा जायचा शेंडी ठेवून, लोक मुलं हसायची, खिल्ली उडवायची की काय ही शेंडी बिंडी ठेवून तू कॉलेजमध्ये येतो. कॉलेज करत असताना सुद्धा कधी त्याला लाज नाही वाटली. डिग्री डिप्लोमा केला, आज चांगल्या हुद्द्यावर तो गव्हर्नमेंट सर्वंट आहे सीबीएसई मध्ये, पण त्या गोष्टींची लाज नाही वाटली. मग असे तुम्ही आई वडील आहात. इथे बसलेले सगळ्यांच्याच मुलांचं वैशिष्ट्य आहे, खासियत आहे. मला दुःख या गोष्टीचं आहे आज की माझा या गावात जन्म होऊन दुसऱ्या गावात मी गेले आणि ह्या सगळ्यांचा संपर्क संदर्भ सुटला, कमी झाला. तेच मी जर लग्न करून या गावात आले असते तर मला तुमची सोबत, तुमची संगत कायम लागली असती. कदाचित त्यांचं दुसरं काहीतरी प्रयोजन असेल माझ्यासाठी. पण मग काय आता विषय मांडायचा, मी काय सांगायचं. मुलंच ऑलरेडी इकडे एवढी चांगली निपजलेली आहेत. या गावात मुली देण्यासाठी खुश होतात, डोळे झाकून मुली देतात. शेळक ना, सगळी मुलं मार्गस्थ आहेत, निर्व्यसनी आहेत, संप्रदायात आहेत. काही विचारपूस करायची गरज नाहीये, मुलगी द्या. आणि आता आमच्या गावातल्या सुद्धा नानांनी तर 2 नेल्या, 2 सुना नेल्या ना. तर आमच्या गावातल्या मुली सुद्धा अगदी आनंदाने, डोळे झाकून, विश्वास ठेवून आणि आहेतच तशा. किती कौतुक करावं आणि खूप अभिमान आहे या सगळ्या गोष्टींचा. पण तरी सुद्धा फक्त एक उपदेश म्हणता नाही येणार, सल्ला देईन. 12 ते 16 हे जे वय असतं मुलांचं, ज्यांची ही मुलं सगळी 12-16 वयामध्ये येतील, आता कितीही चांगल्या संगतीत असले, तुम्ही कितीही चांगले संस्कार देत असलात तरी हे एक एज आहे. या एज मध्ये मुलं थोडीशी घसरतात म्हणजे काय होतं बघा, त्यांच्यामध्ये हार्मोनल चेंजेस खूप मोठ्या प्रमाणात होतात. या वयातल्या मुलांची उंची झपाट्याने वाढते. या वयात मुलांना मिसरूड फुटायला लागतं, त्यांचा आवाज घोगरा होतो. याचाच अर्थ मुलं वयात यायला लागलेली असतात. पण आई वडिलांना आपली मुलं कायमच लहान वाटतात. लग्न झालं, मोठी झाली, त्यांना मुलं झाली तरी आई वडिलांसाठी मूल लहानच असतं. म्हणून तर मग लग्नानंतर सुद्धा मुला म्हणतात ना, मुलं हाक मारता ना तुम्ही तुमच्या मुलांना. तर हे मूल कितीही मोठं झालं तरी आई वडिलांसाठी मुलंच असतं. पण मुलांना मात्र जेव्हा तुम्ही तुमच्या प्रेमापोटी काही गोष्टी सांगता, शिकवता, असं नाही करायचं, तसं नाही करायचं, इथे नको जाऊ, हे नको बोलू, असं नको करू, त्यांना ती कटकट वाटते. आता मी मोठा झालोय ना, आता मला समजतं ना, आता तू काय सांगते. तर याचा अनुभव घेतलेला मी सांगते. का हे मी सांगते की 8 वर्ष झाली बालसंस्कार केंद्र घेते मी घरी, संडे टू संडे.
5-5, 6-6 वर्ष मुलं येतात, त्यांच्यामध्ये सुधारणा होते. रोज आई वडिलांच्या पाया पडायला लागतात. जी उलट बोलणारी असतात, उलट बोलण्याचं प्रमाण कमी करतात. पॅरेंट्स येऊन एक मीटिंग घेते मी महिन्यातून, तर त्याच्यात सांगतात की खूप आता सुधारणा आहे मुलामध्ये. पहिलं जाताना सांगूनही जायचं नाही, आता कुठे असेल तरी आवाज देऊन पाया पडून जाते. मी आई येते म्हणून सांगून जाते. मलाही बरं वाटतं की जो 1 तास सुट्टीचा माझ्या मुलांसाठी मी देते तो सार्थकी लागतोय. तर पण ही मुलं 7वी-8वीला गेली की बालसंस्कार मध्ये यायचं बंद करतात. तर याचं रिझन जे मी फाइंड आउट केलं की का मुलं येत नाहीत, तर मुलांचं असं म्हणणं, आता आम्ही मोठे झालोय. मुलांना आपण काय सांगतो, नीट जा, सांभाळून जा, बघून जा. त्यालाही मुलं झालेली असतात तरी आई वडील सांगत असतात सांभाळून जा. त्यांना असं वाटतं आम्ही काय लहान राहिलोय का. काही काही मुलं उलट नाही बोलत, कारण संस्कार असतात ना आपले, पण मनात त्यांच्या ते विचार 100% सुरू असतात. कारण या वयामध्ये त्यांच्यात जे चेंजेस होतात तिकडे कन्फ्यूज असतात. दुसऱ्या एका ठिकाणी आपल्याला सतर्क राहायचंय. जसं तंबाखूची पुडी असते ना, तुम्हाला माहित नसेल असं मी गृहीत धरते, कारण इकडे सगळे निर्व्यसनी आहेत, पण तरी सुद्धा चित्र वगैरे बघून. आणि जसं मगाची सांगितलं तुम्ही की आपण या संप्रदायात येण्यापूर्वी असेच होतो का, तर ते नव्हतो. तर म्हणजे तो टोना हा प्रकार इथे मला माहिती आहे कोणी कोणी लावलेला आहे. त्यांचं मी नाव नाही घेणार. अख्खी डबी संपायची. त्याच्यावर असं ते क्रॉसचं सिम्बॉल असायचं. क्रॉसचं सिम्बॉल काय सांगतं, धोका, सेहत के लिए हानिकारक है. हे आपण वाचतो, हे आपल्याला कळतं, दिसतं, समजतं, पण तरी सुद्धा आम्ही 5-6 वेळा तो लावतो. तसंच मुलांचं होतं. मुलांना माहिती आहे आपण जे काही करतोय चुकीचं करतोय, चुकीच्या मार्गावर चाललोय. आई वडिलांना कळलं तर मारतील, ओरडतील, म्हणून ते काही गोष्टी त्या वयामध्ये आई वडिलांना सांगत सुद्धा नाही, लांब राहतात आई वडिलांपासून. तर तिकडे अशी गोष्ट, अशी घटना तुमच्या मुलांच्या बाबतीत घडत असेल तर राग येणं स्वाभाविक आहे. त्या रागावर कंट्रोल करा. त्यांची परिस्थिती समजून घ्या, त्यांच्या वयाचा दोष समजून घ्या, त्यांच्या भावना समजून घ्या आणि त्यातून त्यांना कसं बाहेर काढता येईल ही जबाबदारी पालकांची राहिली पाहिजे. आता एक शेवटचं, बोलायला खूप आहे 1 तास, पण वेळ झालाय. ठीक आहे, 5 मिनिटं झाली माझी. आईचं महत्व बघा काय असतं, लाईटली घेऊ नका, कारण इकडे जास्तीत जास्त माता भगिनी आहेत 75%, बाकीचे 25% जेंट्स आहेत. 5 वर्षांचा मुलगा असतो, मुलं तर आपल्याकडे 1-2 वर्षामध्ये बोलायला लागतात. 5 वर्षांचा मुलगा, त्याला नीटसं बोलता नाही येत. शाळेत गेल्यानंतर मतिमंद आहे, काय शिकवतोय ते त्याला कळतच नाही, समजतच नाही, मंद मुलगा आहे. सगळे शिक्षक कंटाळतात आणि त्याच्या आईला बोलवून घेतात शाळेत. घडलेली घटना आहे हा. बोलवून घेतल्यानंतर शाळेतले शिक्षक एक चिठ्ठी लिहून देतात त्या आईला. आई ती चिठ्ठी वाचते, तिच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि मग मुलाला प्रश्न पडतो की आई का बरं रडली आपली चिठ्ठी वाचून. तो विचारतो काय झालं आई, असं काय लिहिलंय त्या चिठ्ठीमध्ये की तू रडायला लागलीयस. आई सांगते की या चिठ्ठीत असं लिहिलंय, तुमचा जो मुलगा आहे तो खूप पॉवरफुल आहे, तो खूप हुशार आहे आणि त्याला शिकवण्यायोग्य शिक्षक आमच्या शाळेत नाहीत, म्हणून तुम्ही काय करा, तुमच्या मुलाला घरीच शिक्षण द्या. बघा हा घडलेली घटना आहे. घरीच शिक्षण द्या असं सांगितल्यानंतर घरी ती शिकवायला सुरुवात करते. त्याला हळूहळू मोठा होत जातो आणि ज्या शिक्षकांनी सांगितलेलं असतं हा मतिमंद आहे, त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं तुमचा मुलगा मतिमंद आहे, तो कधीच शिकू शकत नाही, तो मुलगा त्या आईमुळे सायंटिस्ट झाला. त्याचं नाव आहे अल्बर्ट आइन्स्टाईन. मतिमंद मुलगा सायंटिस्ट झाला आईमुळे. जर आई म्हणाली असती हेच करायला शाळेत जातो का, ही अशी तुझी कंप्लेंट आली, तू काय ढोरच राखणार का, म्हशीच राखणार का, हेच तुझं काम, याच तू लायकीचा. इकडे खूप सावध राहिलं पाहिजे आपण, इकडे खूप सावध असलं पाहिजे. त्याचा 10% मेंदू फक्त वापर केला गेला. त्याच्या मरणानंतर त्याच्या मेंदूचा जो रिसर्च झाला त्यातल्या 10%च मेंदूचा वापर झाला आणि बाकी मेंदू वापरच केला गेला नव्हता. दुसरं एक उदाहरण सांगते आणि थांबते मी इथे. विल्मा रुडॉल्फ, तिला पोलिओ झाला होता. पोलिओ म्हणजे काय,
एका पायाने पूर्ण पाय आहे पण पाय असा बारीक बारीक झालेला असतो, त्या पायात ताकद नसते, त्या पायाने उभं नाही राहता येत, त्या पायाने चालता नाही येत. तर तिला त्या डॉक्टरने, ज्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट केली त्या डॉक्टरने असं सांगितलेलं असतं की तुमची मुलगी कधीच चालू शकणार नाही. ती व्हीलचेअरवरच बसायची आणि व्हीलचेअरवर जेव्हा बाहेर तिची आई तिला बसवायची तेव्हा बाकीच्या मुलांना खेळताना ती बघायची आणि तिच्या मनात यायचं की मी या मुलांसारखं कधी खेळणार, मी या मुलांसारखं कधी उभी राहणार. आणि मग ती आईला म्हणायची की आई मी कधी चालायला लागणार, तेव्हा आई म्हणायची तू नक्की धावणार, चालणार नाही तू, फक्त तू धावायला लागणार. विल्मा तू धावणार, विल्मा तू धावणार, विल्मा तू धावणार. हे तिच्या आईचे शब्द इतके तिच्या मनात ठसवले गेले की वयाच्या 9व्या वर्षी, 5 वर्षांची असताना लगेच 9व्या वर्षी शाळेमध्ये स्पर्धा असतात ना धावणीच्या, त्याच्यामध्ये भाग घ्यायला लागली. भाग घेतल्यानंतर सगळी मुलं हसली, अपंग ही, पोलिओ झालेला ही, हिच्या पायात उभं राहायची ताकद नाहीये आणि ही काय धावणार स्पर्धा. खूप अपमान झाला, खूप वाईट वाटलं, तरी सुद्धा स्पर्धेमध्ये भाग घेतला. धावताना पडली, पडून उभी राहिली, पुन्हा धावली, पुन्हा पडली. असं करता करता वयाच्या 21 वयापर्यंत आईचे संजीव सारखे शब्द ठरणारे घेऊन विल्मा धावत राहिली, धावत राहिली, धावत राहिली आणि 21व्या वर्षी विल्मा जगातली नंबर 1 ची धावपट्टू ठरली आणि तिला 21व्या वर्षी गोल्ड मेडल मिळालं. काय चमत्कार आहे आईच्या शब्दांमध्ये, काय ताकद आहे आईच्या शब्दांमध्ये. तर इथे जेवढा आई पालक आहे त्या आईंना सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आहे. खूप मानते मी त्या दैवताला. तर असं कधी होणार नाही, पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुमच्या मुलांच्या बाबतीत काय होत असेल तर त्यातून तुम्हीच त्यांना आवरणार, सावरणार. आणि वाईट काही घडत असेल तर तिकडे सुद्धा कुठेतरी नकळतपणे तुमचा हातभार असणार, एवढं तुम्ही नक्की लक्षात घ्या. एक मला अनाउन्समेंट करायची आहे. जसं मी म्हंटल की मी या गावात यायला पाहिजे होतं, थोडंसं लांब गेले, तर 21 गुरुवारचं पारायण केलंय. ज्या महिलांनी त्यांचा आदर म्हणून, त्यांच्यावरचं प्रेम म्हणून, त्या ज्या कोणी महिला होत्या 21 गुरुवार पारायण करणाऱ्या, त्यांना मी येणाऱ्या दत्त जयंतीला 9वारी साड्या घेऊन येणार आहे. यापेक्षा आधीच मी त्या पाठवून देईन एकाच रंगाच्या. सगळ्यांनी छान त्या दत्त जयंतीला ब्लाऊज शिवून नेसा. फक्त त्या बायकांची सगळी नावं मला आजच्या आज द्या. आणि मला नाही अजून असं बोलायला गेले तर रडता येईल आणि मग माझे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. माझ्या आई वडिलांची पुण्याई, माझ्या पप्पांचं गेल्या वर्षी बालसंस्कार सुरू होत आणि ते एकदा आले मुंबईला आणि म्हणाले की हे असं ना, तू कधीतरी मंदिरात बोललीस तर म्हणजे अजून वेगळं काय ज्ञान असतं. आणि त्यांचा तो शब्द खरा ठरला, कारण जे दैवत मी मानते, ज्या मनापासून मानते, तेवढाच त्यांचा आशीर्वाद, त्यांची पुण्याई कायम आहे माझ्या पाठीशी. तशीच तुमच्या सगळ्यांची, आई वडिलांची असतेच, पण मुलांनी सुद्धा आई वडिलांच्या बाबतीत खूप सतर्क राहा. उलट बोलू नका. जे काय सांगतील तो शब्द प्रमाण माना. चुकीचा वाटत असेल तरी ते करा, कारण तेव्हा चुकीचं वाटणारं फ्युचर मध्ये तुमच्यासाठी खूप मेहनतीचं लाभदायी ठरणारं असणार आहे. एवढं बोलून मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते. एवढ्या लांबून मला दादांनी फोन करून बोलवलं. थोडस 5-10 मिनिटं बोलायला येशील का? तर जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी माझ्या परीने थोडस सांगण्याचं काम करेन. आणखीन एक जी खंत आहे की संप्रदाय वाढला पाहिजे. 2000 आबा कुठे आहेत पांडू आबा? 2025 वर्षांपूर्वी म्हणजे 2005 साली पहिल्यांदा मी या मंदिरात भजन म्हटलं होतं. भजन म्हणजे अभंग म्हटला होता. ते पांडुआबांच्या कृपेने जेवायला होते ते आमच्याकडे. त्यानंतर आज अख्खं महिला मंडळ आमच्याकडे तयार झालेलं आहे, म्हणजे ग्रोथ आहे. आणि त्यानंतर ही सगळी जी मुलं आहेत आत्ताची, तर संप्रदाय वाढेल, नक्की वाढेल. फक्त त्यांना तसं तुम्ही गायडन्स करावे.